लास्ट टाइम काय बघितलं होतं बघा, when a magnet is falling through a closed coil, acceleration of that magnet is less than acceleration due to gravity. But when magnet is falling through the open coil, okay, which is having a small cut, in that case acceleration is equal to g, because in this case no opposition is created. ओके, सेकंड केस में क्या हो जाएगा, ईएमएफ इंड्यूस होगा लेकिन करंट इंड्यूस नहीं होगा क्योंकि वो कट कॉइल है. उसके बाद हमने देखा था अगर दो कॉइल है, ओके, इफ देयर आर टू कॉइल्स एंड वंस अगेन मैग्नेट इज फॉलिंग थ्रू द टू कॉइल्स, identical magnet, identical coils are there, but temperatures are different. Okay, so these two are completely closed a coil and therefore acceleration of the downward acceleration of the magnet will be less than acceleration due to gravity. म्हणजे मॅग्नेटचं ऍक्सलरेशन काय असणार आहे, लेस दॅन ग्रॅव्हिटी असणार. परंतु कोणाचं ऍक्सलरेशन जास्त आणि कोणाचं ऍक्सलरेशन कमी असणार आहे, टेम्परेचर डिफरंट असेल तर ते कसं फाइंड आउट करायचं. जर T1 मोर असेल, इफ T1 इज मोर, टेम्परेचर अगर ज्यादा रहता है तो रेजिस्टेंस ज्यादा रहता है, और रेजिस्टेंस ज्यादा रहता है तो करंट कम रहता है. व्हेन करंट इज लेस, देयर इज opposition will be less. Okay, magnet opposition to the motion of magnet will be less and therefore magnet falls fastly. This means that when temperature is more, magnet falls fastly. So if T1 is greater than T2, then acceleration A1 will be greater than A2. Okay, next हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, पुन्हा एकदा बघूया. सपोज देर इज अ स्ट्रेट कंडक्टर लाइक दिस and there is a coil like this. Okay, current is flowing upward and it is a constant current, and at that time coil is moved away, circular coil is moved away from the conductor. मला सांगा डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इथे क्लॉकवाइज असणार की अँटी क्लॉकवाइज असणार? क्लॉकवाइज असणार आहे, बरोबर आहे ना, कारण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही कॉइल जसं आपण दूर नेणार तसं याच्यावरचा फ्लक्स काय होणार, कमी 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 होत जाणार. अँड व्हेन फ्लक्स इज डिक्रीजिंग, करंट इज प्रोड्यूस्ड इन द सेम डायरेक्शन. म्हणजे हे ऍडजेसंट साइड बघायचं म्हणून मी सांगितलंय. म्हणजे करंट यहाँ पे करंट अगर अपवर्ड है तो यहाँ पे करंट भी क्या होगा, अपवर्ड ही होगा. कब, जब फ्लक्स डिक्रीज होता है, और फ्लक्स इंक्रीज होता है तो क्या होता है, करंट दोनों में अपोजिट डायरेक्शन में रहता है. Okay, so if it is moved away, if coil is moved away, current will be clockwise, and if coil is moved towards, okay, current will be anti clockwise. म्हणजे या करंटला काय होणार, इथं अपोजिट क्रिएट होणार आहे. नंबर 10, if on a table two current carrying coils are placed, okay, on a table side by side, मतलब क्या किया, इधर साइड बाय साइड टू कॉइल्स प्लेस किया है. कॉइल्स, these are coils which are lying on the table, and one is current carrying, other is non current carrying. मतलब एक कॉइल में करंट है, दूसरे कॉइल में करंट नहीं है. ओके, अभी इधर क्या किया, एक कॉइल का करंट इंक्रीज किया. when we increase current in one coil, then in other coil current is induced, and direction of induced current is such that there is a repulsion and therefore it moves away. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा, एकाच टेबलवर दोन कॉइल ठेवलेले आहेत, त्याच्यामधली एक करंट कॅरिंग कॉइल आहे आणि या कॉइल मधला करंट काय केला,
करंट इन्क्रीज केला, हे सिनॉप्सिस मध्ये सगळं दिलेलं आहे. करंट फर्स्ट कॉईल मधला करंट इन्क्रीज केला तर त्यावेळी सेकंड कॉईल काय होते, सेकंड कॉईल मूव्ज अवे फ्रॉम इट, मूव्ज अवे म्हणजेच काय, सेकंड कॉईल इज रिपेल्ड, म्हणजे हे ओढत नाही आपण इथं, लक्षात घ्या. वी आर नॉट मुव्हिंग अवे. करंट इन्क्रीज करायला लागलोय आणि कॉईलचं काय होतंय ते बघायला लागलोय. तर कॉईल काय होते, इट मूव्स अवे. ओके, इट मूव्स अवे मीन्स रिपल्शन इज प्रोड्युस्ड हिअर, रिपल्शन इज क्रिएटेड. आणि याच्यातला करंट जर कमी व्हायला लागला तर काय होते, इट दिस कॉईल मूव्ह टुवर्ड्स. नेक्स्ट, suppose there are two small loops and connected by different way as shown in figure. So this is the first diagram. ओके, आता सपोज हे खूप महत्वाचं आहे, इकडे व्यवस्थित लक्ष द्या. दोन सर्क्युलर कॉइल्स आहेत and they are connected like this, and magnetic field is inward and it is increasing with respect to time. So inward magnetic field increases with time. इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर या लूप मध्ये तयार होणाऱ्या करंटची डायरेक्शन काय असेल, हे कसं आयडेंटिफाय करायचं म्हणून मी सांगितलेलं आहे. इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे नॉर्थ पोल कुणीकडे आहे ते बघा म्हणून सांगितलंय. नॉर्थ पोल कुठं असणार रे, म्हणजे सॉरी, नॉर्थ पोल म्हणण्यापेक्षा या स्क्रीनच्या बाहेरच्या साईडला कुठला पोल असेल रे सांगा, बाहेरच्या साईडला इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बोला लवकर. नॉर्थ असणार. ओके, नॉर्थ विल बी आउटसाइड. आणि मॅग्नेटिक फील्ड वाढवायचं म्हणजे काय करायचं, नॉर्थ पोल त्या कॉईल कडे न्यायचा आहे, नॉर्थ पोल या लूप कडे न्यायचा आहे. फिर नॉर्थ पोल इज मूव टुवर्ड्स दिस कॉईल, व्हाट विल हैपन, करंट विल बी क्लॉकवाइज या फिर एंटी क्लॉकवाइज, एंटी क्लॉकवाइज. इफ इनिशियली सपोज दे आर टू इनिशियली दे आर टू सेपरेट लूप्स, याच्यामध्ये पण अँटी क्लॉकवाइज तयार होणार, याच्यामध्ये पण अँटी क्लॉकवाइज तयार होणार, आणि हे मध्ये जॉईन केलं. नाउ इफ दे आर जॉईन्ड लाईक दिस, okay, the current will flow like this. So direction of the current will be like this. दोनों में एंटी क्लॉकवाइज करंट ही रहेगा, दोनों में एंटी क्लॉकवाइज करंट विल बी देयर. ओके, सो आंसर विल बी एंटी क्लॉकवाइज करंट, current in both. Okay, after that, suppose once again there are two circular loops, but they are now connected like this. Okay, and once again magnetic field B is inward and which is increasing with respect to time. आता इथं काय होतं, वरच्या डायग्राम मध्ये स्मॉलर सर्कल मध्ये देखील अँटी क्लॉकवाइज होता, लार्जर सर्कल मध्ये देखील अँटी क्लॉकवाइज होता. इथं काय होणार आता हे बघा. परत मी दोन सेपरेट लूप इथं जर कन्सिडर केले, हा छोटा लूप आणि हा मोठा लूप, दोन्ही सेपरेट जर कन्सिडर केले, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड म्हणजे स्क्रीनच्या बाहेर काय असणार आहे, नॉर्थ पोल, आतमध्ये साऊथ. कारण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असते, नॉर्थ टू दी साऊथ अशी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते, नॉर्थ टू साऊथ. म्हणजे बाहेरच्या बाजूला नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक फील्ड इज इन्क्रीजिंग म्हणजे नॉर्थ पोल आपल्याला कॉईल कडे न्यावा लागेल.
नॉर्थ पोल कॉईल कडे न्यायचा म्हणजे दोन्ही लूप मध्ये क्लॉकवाईज करंट डेव्हलप होणार का अँटी क्लॉकवाईज करंट डेव्हलप होणार जरा सांगा. इफ नॉर्थ पोल इज मुव्हिंग टुवर्ड्स कॉईल, अँटी क्लॉकवाईज. हा अँटी क्लॉकवाईज. दोन्ही मध्ये अँटी क्लॉकवाईज सेपरेट असताना. ठीक आहे. आता ह्या दोन्ही जॉईन केलेले आहेत. आता बघा मोठ्या लूप मधला अँटी क्लॉकवाईज करंट घेतला तर मोठ्या लूप मधला ईएमएफ सॉरी करंट म्हणण्यापेक्षा ईएमएफ म्हणूया. मोठ्या लूप मध्ये देखील अँटी क्लॉकवाईज ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे आणि छोट्या लूप मध्ये देखील काय होणार आहे अँटी क्लॉकवाईज ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे. आता हे दोन ईएमएफ जे आहेत ते अपोजिट डायरेक्शन येणार आहेत. कारण बघा मोठ्या लूप मधला ईएमएफ अँटी क्लॉकवाईज ईएमएफ छोट्या लूप मध्ये काय होणार आहे क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार. कारण हे असं आहे ना. आणि छोट्या लूप मधला अँटी क्लॉकवाईज ईएमएफ कारण छोट्या लूप मध्ये देखील ईएमएफ इंड्यूस होणार आहे. तो देखील अँटी क्लॉकवाईज असणार आहे. आणि छोट्या लूप मधला अँटी क्लॉकवाईज ईएमएफ काय करायचा प्रयत्न करणार मोठ्या लूप मध्ये क्लॉकवाईज करंट डेव्हलप करायचा प्रयत्न करणार. आणि त्याच्यामुळं दोन्ही लूप मध्ये प्रोड्यूस झालेले हे ईएमएफ जे आहेत ते कसे आहेत अपोजिट डायरेक्शन आहे. मी काय सांगितलं लक्षात येते का? याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असला तरी विचारा. पुन्हा एकदा सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या. दोनों लूप में क्या हो जाएगा एंटी क्लॉकवाइज ईएमएफ प्रोड्यूस हो जाएगा. अभी क्या हो जाएगा देखिए बड़े लूप का एंटी क्लॉकवाइज ईएमएफ छोटे लूप में क्लॉकवाइज करंट डेवलप करने का प्रयत्न करेगा और छोटे लूप का एंटी क्लॉकवाइज ईएमएफ छोटे लूप में भी एंटी क्लॉकवाइज ईएमएफ प्रोड्यूस होगा. वो क्या करेगा बड़े लूप में क्लॉकवाइज करंट डेवलप करने का प्रयत्न करेगा. मतलब इधर क्या हो जाएगा ये दोनों ईएमएफ मतलब बड़े लूप का ईएमएफ और छोटे लूप का ईएमएफ ये दोनों ईएमएफ क्या करेंगे एक दूसरे को अपोज करेंगे. ओके अगर दो ईएमएफ है अपोजिट है तो उसमें से कौन सा ईएमएफ रहेगा और कौन सा ईएमएफ कैंसल आउट हो जाएगा. जो स्ट्रॉन्गर है वो रहेगा एंड जो वीकर है वो कैंसल आउट हो जाएगा. मतलब कौन सा ईएमएफ कैंसल आउट हो जाएगा कुठला ईएमएफ कॅन्सल आउट होणार सांगा. छोट्या लूप मधला जो ईएमएफ आहे तो कॅन्सल आउट होणार मोठ्या लूप मधल्या ईएमएफ मुळे. आणि फायनल डायरेक्शन ऑफ द करंट मोठ्या लूप मधली अँटी क्लॉकवाईज राहणार आहे आणि छोट्या लूप मध्ये काय राहणार आहे क्लॉकवाईज. ओके सो याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे करंट कसा असणार आहे फायनल करंट इट इज अँटी क्लॉकवाईज कारण लूप मध्ये करंट कुठल्या तरी एका डायरेक्शन असणार आहे कारण हा एक कंटिन्युअस पाथ आहे. हे असं होऊ शकणार नाही की मोठ्या लूप मध्ये अँटी क्लॉकवाईज आणि छोट्या लूप मध्ये पण अँटी क्लॉकवाईज हे असं कसं होऊ शकेल. ओके सो करंट अँटी क्लॉकवाईज इन लार्ज कॉइल अँड क्लॉकवाईज इन स्मॉल कॉइल. हे लक्षात आलं का बघा 12 नंबर पॉइंट लक्षात आला का. असंच एक दुसरं एक्झाम्पल आहे सिमिलर. आता तुम्ही मला हे सांगायचं आहे सपोज diagram is like this. And magnetic field is suppose outward and it is decreasing with respect to time. म्हणजे काही इनवर्ड आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड इनक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग काही असू शकेल. सो देर आर टू स्मॉल लूप्स ए अँड बी. ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल हा इकडचा ट्रायंगल जो आहे त्याला ए म्हणूया आणि इकडचा ट्रायंगल जो आहे त्याला बी म्हणूया आणि हे जे आहे ते असं जोडलेलं आहे. मला सांगा व्हॉट विल बी डायरेक्शन ऑफ करंट इन लूप ए अँड लूप बी.
बरं, ईएमएफ ची डायरेक्शन सांगा आणि नंतर करंटची डायरेक्शन सांगा. ईएमएफ अँड करंट, इंड्युस्ड ईएमएफ आणि फायनली करंट. इंड्युस्ड ईएमएफ आणि फायनली करंट. सुरुवातीला ईएमएफ चा विचार करूया. बघा, मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड आहे, म्हणजे स्क्रीनच्या बाहेर काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे सांग? साऊथ पोल असायला पाहिजे. ठीक आहे. नाउ दिस साऊथ पोल इज मूव्हिंग टुवर्ड्स और अवे फ्रॉम दॅट कॉइल. मॅग्नेटिक फील्ड कमी व्हायला लागल्या, मूव्हिंग अवे. साऊथ पोल दूर जात असेल तर कसला ईएमएफ इंड्यूस व्हायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. साऊथ पोल दूर जात असेल तर नॉर्थ पोल तयार व्हायला पाहिजे. नॉर्थ पोल म्हणजे काय असणार आहे? अँटी क्लॉकवाईज करंट. आता हे दोन्ही छोटे लूप जर असते असे सेपरेट असते तर याच्यामध्ये पण अँटी क्लॉकवाईज ईएमएफ, याच्यामध्ये पण अँटी क्लॉकवाईज ईएमएफ इंड्यूस झाला असता. सो अँटी क्लॉकवाईज इन ए अँड अँटी क्लॉकवाईज इन बी. इंड्यूस्ड ईएमएफ विल बी अँटी क्लॉकवाईज इन ए अँड अँटी क्लॉकवाईज इन बी. आणि करंटची डायरेक्शन मग आता कशी असणार आहे? एका लूपमध्ये करंटची डायरेक्शन एकच कुठली तरी असते, दोन डायरेक्शन एका लूपमध्ये असू शकत नाहीत. आता मी काय सांगितलंय, जो लार्जर ईएमएफ आहे त्याची डायरेक्शन फायनली सगळ्या सर्किटमध्ये राहते, स्ट्रॉंगर जो असतो तो. त्याच्यामुळं करंट लार्जर कोण आहे? बी. बी मध्ये कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. मग बी मधला अँटी क्लॉकवाईज जर घेतला, वर जाणार, इकडे जाणार, मग छोट्या लूप मधून काय होणार आहे? असं क्लॉकवाईज फिरणार आणि इकडे येणार. सो करेक्ट आन्सर विल बी ए मध्ये करंट कसा असणार आहे? इट विल बी क्लॉकवाईज करंट. म्हणजे त्याच्या मधला इंड्युस्ड ईएमएफ काय करणार? अँटी क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार, परंतु तो वीक आहे, त्याच्यामुळे अँटी क्लॉकवाईज करंट राहणार नाही तो. ओके, त्या करंटला कोण अपोज करणार आहे? लार्जर लूप मधला जो ईएमएफ आहे तो. सो क्लॉकवाईज अँड बी मध्ये काय असणार आहे? ऍज इट इज अँटी क्लॉकवाईज. हे ईएमएफचं झालं. अँड करंटचं जे आहे ते या पद्धतीने येणार आहे. एनी डाऊट इन दिस केस? काय डाऊट असला तर विचारा, अदरवाईज नो डाऊट तरी म्हणा, काहीतरी मला सांगा, किंवा डाऊट असला तर विचारा तरी. दोन्हीपैकी एक काहीतरी करा. नो डाऊट. नो सर. नो सर. Once again, suppose one more example of this. So once again, here there are two concentric circular loops. दोन concentric circular loop आहेत. ओके, ठीक आहे. एक आहे स्मॉलर लूप आतला आहे आणि लार्जर लूप बाहेरचा आहे, अँड दीज टू आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. अँड मॅग्नेटिक फील्ड इज इनवर्ड विच इज डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग मला सांगा, इंड्युस्ड ईएमएफ चे डायरेक्शन दोन्ही लूप मध्ये कशी असेल? हा पहिला क्वेश्चन. आणि इंड्युस्ड करंटची डायरेक्शन दोन्ही लूप मध्ये कशी असेल? दीज आर द टू क्वेश्चन्स. दोन्ही क्वेश्चनचे आन्सर मला सांगायचे. बर, मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड म्हणजे स्क्रीनच्या बाहेर कुठला पोल असेल? नॉर्थ पोल. ओके, सो दिस नॉर्थ पोल इज मूव्हिंग टुवर्ड्स कॉइल और अवे फ्रॉम द कॉइल? अवे फ्रॉम द कॉइल. मग कुठला पोल कॉइल मध्ये तयार होणार?
साऊथ पोल. हा, म्हणजे करंट कुठला डेव्हलप होणार? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. करंट नव्हे, सॉरी, ईएमएफ. ओके, इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफ काय असणार आहे? स्मॉलर लूप मध्ये कसं असणार आहे? दॅट इज क्लॉकवाईज. अँड लार्जर लूप मध्ये देखील क्लॉकवाईज. दोन्ही मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो आणि ईएमएफ आहे तसा राहतो. ईएमएफ काय? आपली डायरेक्शन उलटी करत नाही, लक्षात घ्या. स्मॉलर लूप मध्ये इंड्युस्ड ईएमएफ क्लॉकवाईज असणार आहे आणि लार्जर लूप मध्ये देखील क्लॉकवाईज असणार आहे. आता लार्जर लूप मधला क्लॉकवाईज ईएमएफ जो आहे, हे बघा, लार्जर लूप मधला क्लॉकवाईज ईएमएफ काय करणार? छोट्या लूप मध्ये अँटी क्लॉकवाईज करंट डेव्हलप करायचा प्रयत्न करणार आणि स्मॉलर लूप मधला क्लॉकवाईज करंट हा काय करणार आहे? लार्जर लूप मध्ये अँटी क्लॉकवाईज करंट डेव्हलप करायचा प्रयत्न करणार. फायनली रिझल्टंट काय असणार आहे? सो फायनल करंट काय असणार आहे? लार्जर जो असतो तो लार्जर ईएमएफ जो आहे तो फायनली शिल्लक राहणार आहे. सो लार्जर मध्ये काय असणार आहे? क्लॉकवाईज. आणि स्मॉलर मध्ये काय तयार होणार आहे? काउंटर क्लॉकवाईज. म्हणजे करंट जो आहे तो असा डेव्हलप होणार. म्हणजे हे दोन गोष्टी आहेत, लक्षात घ्या. इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काय दोन्हीमध्ये आणि इंड्युस्ड करंटची डायरेक्शन काय, फायनली करंटची डायरेक्शन काय. तर इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन विचारलं तर आन्सर काय द्यायचं, लक्षात घ्या. दोन्ही लूप मध्ये क्लॉकवाईज ईएमएफ इंड्यूस होणार. आणि करंटची डायरेक्शन म्हणजे जो नेट रिझल्टंट ईएमएफ असणार आहे. आता दोन ईएमएफ इंड्यूस झालेत आणि दोन्ही अपोजिट डायरेक्शन आहे, तर त्याच्याला लार्जर ईएमएफ जो आहे तो शिल्लक राहणार आणि त्याच्यामुळे पूर्ण सर्किटमध्ये करंटची डायरेक्शन कशी येणार ते शोधायचं आहे. हे लक्षात ठेवा. ओके, इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन दोन्हीमध्ये तशीच असणार आहे, परंतु करंटची डायरेक्शन मात्र काय होणार आहे? एकामध्ये क्लॉकवाईज असेल तर दुसऱ्यामध्ये अँटी क्लॉकवाईज येणार, असं होणार ते या डायग्रामच्या बाबतीत. फॉर दिस डायग्राम. ओके, after that, question number 6.18. We are going to solve question number 6.18 from DC Pandey. 6.18 काय बघा? A uniform magnetic field B is equal to B naught T I cap. So this is the magnetic field. A circular conducting loop of radius R. Radius किती दिले? Equal to R. And resistance दिलाय capital R. Resistance is equal to capital R. Is placed in YZ plane. प्लेन का आहे? YZ प्लेन आहे. Determine current through the loop and sense of current. करंट काढायचं आहे. करंट क्वेश्चन मार्क along with direction. आता इंड्युस्ड ईएमएफ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बी बार आणि ए बार माहिती पाहिजे. सो बी बार आहेच इथं. बी बार किती आहे? बी नॉट टी आय कॅप. एरिया वेक्टर ए बार कसा लिहायचा असतो? एरिया वेक्टर कैसे लिखना है? पहले तो उसका मैग्नीट्यूड लिखना है. एरिया वेक्टर का मैग्नीट्यूड कितना आ जाएगा? पाई आर स्क्वायर. और एरिया वेक्टर की डायरेक्शन क्या आ जाएगी? डायरेक्शन एरिया वेक्टर, ये सर्कल कहाँ पे है? वाईजेड प्लेन में है. डायरेक्शन कैसा रहता है? उस एरिया को परपेंडिकुलर ना. एरिया को परपेंडिकुलर मतलब वाईजेड को परपेंडिकुलर मतलब आई कैप. So therefore flux is nothing but B bar dot A bar. Flux is nothing but B bar dot A bar. That is B naught T pi R square. And I cap dot I cap मतलब क्या आ जाएगा? 1 आ जाएगा. So this is the flux. So induced EMF हम कैसे निकालते हैं? Minus d phi by dt. So induced EMF is minus d phi by dt. And therefore
माइनस डी बाई डी टी ऑफ इसका डेरिवेटिव दैट इज पाई बी नॉट आर स्क्वेयर इंटू टी, पाई बी नॉट आर स्क्वेयर इंटू टी का डेरिवेटिव। अभी इधर पाई बी नॉट आर स्क्वेयर ये सब कुछ कांस्टेंट है, तो इसका डेरिवेटिव आ जाएगा माइनस पाई बी नॉट आर स्क्वेयर डी बाई डी टी ऑफ टी, इट इज इक्वल टू 1। okay, pi b naught r square is a constant which is taken outside, so derivative में क्या रह जाएगा, d by dt of t रह जाएगा, so d by dt of t मतलब क्या रहेगा, 1 रहेगा। so this is the induced EMF। अभी induced current कैसे निकालते हैं हम, EMF divided by the resistance। so EMF कितना है, माइनस पाई बी नॉट आर स्क्वेयर डिवाइडेड बाय resistance is capital R। okay, so this is the current, and what is the direction of the current, what is the direction of the current, करंट का डायरेक्शन हमें निकालना है। करंट का डायरेक्शन कैसा आ जाएगा, इधर साइन तो माइनस आ गया, साइन इज माइनस, माइनस साइन मीन्स वी कैन टेक इट एज अ क्लॉकवाइज, बिकॉज एंटी क्लॉकवाइज को हम प्लस ले लेंगे और क्लॉकवाइज को माइनस ले लेंगे। सो डायरेक्शन ऑफ करंट विल बी, डायरेक्शन as it is minus, direction is clockwise। ओके, ये कन्वेंशन हमेशा ध्यान में रखिए, अगर माइनस करंट आता है तो हम क्लॉकवाइज करंट ले लेंगे, और प्लस करंट आता है तो एंटी क्लॉकवाइज करंट ले लेंगे। ओके, सो डायरेक्शन विल बी क्लॉकवाइज करंट। There is one more example, example number 6.19, 6.19 number example. Through a uniform field B, a small rectangular loop is moving towards left with constant velocity as shown in figure. Counting of time t begins at the moment the loop starts entering the field. Plot the flux and EMF. ऑलरेडी हमने ये क्वेश्चन, इस टाइप का क्वेश्चन हमने स्टडी किया है। Suppose this is the region of the magnetic field and this region of the magnetic field is inward, and in this loop in this magnetic field a small rectangular loop is moving inside and then outside. Okay, ये लूप हम लेफ्ट हैंड साइड को कंसिडर करेंगे so that we can draw the diagram clearly. So this is the loop and it is moving from left to right. So पहले तो मैग्नेटिक फील्ड के बाहर रहेगा, फिर मैग्नेटिक फील्ड के अंदर जाएगा, मैग्नेटिक फील्ड में कंप्लीटली जाएगा, फिर उसके बाद बाहर आ जाएगा। ओके, अभी इसका पहले तो फ्लक्स का ग्राफ निकालेंगे, फ्लक्स, ग्राफ ऑफ द फ्लक्स। और उसके बाद EMF का ग्राफ निकालेंगे। नाउ सपोज इथं काय होणार बघा, मॅग्नेटिक फील्ड आता सध्या फ्लक्स किती आहे सांगा, सध्या फ्लक्स किती आहे, हा एरिया आणि हे मॅग्नेटिक फील्ड आहे, बट दिस एरिया इज कम्प्लिटली आउटसाइड मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे फ्लक्स काय असणार आहे सुरुवातीला 0। आता सध्या फ्लक्स किती आहे सांगा, या डायग्राम नुसार, डायग्राम दिसते का बघा, अकॉर्डिंग टू दिस डायग्राम हाऊ मच इज द फ्लक्स, हाऊ मच इज द फ्लक्स, 0.
झिरोच असणार आहे, बरोबर. आता काय झालेलं असेल, आता मात्र फ्लक्स प्रोड्यूस झालेला असणार आहे. मग परंतु फ्लक्स काढण्यासाठी काय घेणार, मॅग्नेटिक इंडक्शन इंटू किती एरिया घेणार सांगा, कितना एरिया लेना पड़ेगा, मैग्नेटिक इंडक्शन इंटू जो मैग्नेटिक फील्ड के अंदर एरिया है उतना ही लेना पड़ेगा। मतलब अभी मैं कांस्टेंट वेलोसिटी से अगर ये अंदर मूव करूं तो क्या होता है, एरिया बढ़ता जाएगा इनसाइड मैग्नेटिक फील्ड, ओके, एंड देयरफॉर फ्लक्स विल गो ऑन इंक्रीजिंग। और यहां तक जब लूप इस पोजीशन में आ जाएगा तब क्या हो जाएगा, मैक्सिमम फ्लक्स विल बी क्रिएटेड। मतलब क्या हो जाएगा, मैं यहां से एक लाइन ड्रॉ कर सकता हूं, आई कैन ड्रॉ वन लाइन फ्रॉम दिस पॉइंट, ओके। सो यहां से यहां तक फ्लक्स क्या हो जाएगा, कंटिन्यूअसली इंक्रीज होता रहेगा, फ्लक्स विल गो ऑन इंक्रीजिंग फ्रॉम दिस पॉइंट अप टू दिस पॉइंट। क्योंकि एरिया तो क्या हो गया, कंप्लीटली मैग्नेटिक फील्ड के अंदर आ गया, तो फ्लक्स कितना हो जाएगा, अभी मैक्सिमम हो जाएगा। अभी ये एरिया यहां से यहां तक जाने तक, ओके, when this area, okay, when this area is now moving from this point to this point, flux is not going to change, फ्लक्स तो उतना ही रहेगा, मैग्नेटिक इंडक्शन इनटू एरिया। तो यहां से यहां तक क्या रहेगा, फ्लक्स विल बी remaining as it is, that is maximum and it is constant, okay। मतलब इस पॉइंट तक फ्लक्स तो उतना ही रहेगा और इस पॉइंट से आगे क्या हो जाएगा, कम होता जाएगा। सो आई कैन ड्रॉ वन मोर लाइन फ्रॉम दिस पॉइंट। तो यहां से यहां तक कॉइल कंप्लीटली मैग्नेटिक फील्ड में है, तो फ्लक्स कितना रहेगा, बी इंटू कंप्लीट एरिया रहेगा। और उसके बाद जब ये कॉइल कंटिन्यूअसली मैग्नेटिक फील्ड के बाहर जाएगी तो एरिया मैग्नेटिक फील्ड में से क्या हो जाएगा, कम 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 होता जाएगा। जो मैग्नेटिक फील्ड मध्ये असणारा एरिया काय होणार, कमी 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 होणार। अँड फायनली कॉइल पूर्णपणे बाहेर आल्यानंतर काय होणार आहे, वन्स अगेन फ्लक्स विल बी इक्वल टू 0। हे लक्षात येते का बघा। सो दिस इज द ग्राफ ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, okay, this is the graph of the flux with respect to time if velocity is constant velocity ना तो लूप जर मॅग्नेटिक फील्डच्या बाहेरून मॅग्नेटिक फील्डच्या आतमध्ये गेला आणि तिथून परत बाहेर पडला तर काय होणार आहे, फ्लक्स काय होणार आहे, पूर्णपणे मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर असताना फ्लक्स 0 असणार आहे। मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करायला चालू केल्यानंतर काय होणार आहे, एरिया मॅग्नेटिक फील्ड मधला काय होणार आहे, लूपचा मॅग्नेटिक फील्ड मधला एरिया वाढत जाणार अँड देयरफॉर फ्लक्स विल गो ऑन इन्क्रीजिंग। जब लूप कंप्लीटली मैग्नेटिक फील्ड के अंदर जाएगा तो फ्लक्स क्या हो जाएगा, मैक्सिमम रहेगा। अभी वो जो लूप है वो लेफ्ट एंड से राइट एंड तक जाने के लिए, ओके, तब तक क्या रहेगा, मैग्नेटिक फ्लक्स कांस्टेंट रहेगा। और जब लूप मैग्नेटिक फील्ड के बाहर आने लगेगा तब क्या हो जाएगा, एरिया विल गो ऑन डिक्रीजिंग, एरिया ऑफ द लूप इनसाइड मैग्नेटिक फील्ड विल गो ऑन डिक्रीजिंग एंड देयरफॉर मैग्नेटिक फ्लक्स विल गो ऑन डिक्रीजिंग, मैग्नेटिक फ्लक्स कम होता जाएगा। अभी इंड्यूस्ड ईएमएफ का ग्राफ निकालना है। ईएमएफ मतलब क्या रहता है, माइनस d∅/dt। अभी अकॉर्डिंग टू मुझे दिस ग्राफ बताइए, फ्लक्स और टाइम का ग्राफ है ना ये, फाय टी ग्राफचा स्लोप म्हणजे काय येणार आहे, d∅/dt म्हणजे स्लोपच येणार ना। म्हणजे ईएमएफचा ग्राफ विथ रिस्पेक्ट टू टाइम काढायचा म्हणजे काय करायचं आहे, स्लोपचा ग्राफ काढायचा, कुणाच्या फाय टी ग्राफचा जो स्लोप आहे तो स्लोप दाखवायचा आहे। आता मला सांगा, इथून इथपर्यंत काय आहे, स्ट्रेट लाईन आहे फर्स्ट पार्ट मध्ये, स्ट्रेट लाईन म्हणजे स्लोप कॉन्स्टंट, म्हणजे ईएमएफ काय असणार, कॉन्स्टंट। आता स्लोप ईएमएफ काय आहे, मायनस ऑफ स्लोप आहे। आता इथं स्लोप पॉझिटिव्ह असेल तर इंड्युस्ड ईएमएफ काय असणार आहे, निगेटिव्ह असणार। सो तो स्लोप कॉन्स्टंटच आहे ना, d∅/dt इथून इथपर्यंत सेमच आहे, कॉन्स्टंट आहे। आता इथून इथपर्यंत बघा सेकंड पार्ट मध्ये स्लोप 0 आहे,
स्लोप 0 म्हणजे ईएमएफ काय असणार आहे? 0 म्हणजे पुढचा पार्ट इथे येणार आहे. लक्षात येते का? फर्स्ट पार्ट विल बी हिअर. ओके, नेक्स्ट पार्ट, सेकंड पार्टचा स्लोपच 0 आहे. स्लोप 0 म्हणजे इंड्युस्ड ईएमएफ 0. आणि परत आता थर्ड पार्टचा जो स्लोप आहे तो निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह म्हणजे इंड्युस्ड ईएमएफ काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार. आणि स्लोप कॉन्स्टंट आहे म्हणजे इंड्युस्ड ईएमएफ काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. सो दिस इज द ग्राफ ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. ओके, सो ईएमएफ विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ असा येणार आहे आणि फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइमचा ग्राफ हा असा येणार आहे. हे लक्षात आलं का बघा अगोदर? म्हणजे नेहमी लक्षात घ्या, ईएमएफचा ग्राफ जर तुम्हाला काढायला सांगितला तर